उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल. उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक वाहकांना एसटी वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देणार. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस. प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस. सोमवारी होणार सुनावणी. बायोमेट्रिक हजेरीसाठी पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभं राहत असल्याचं निदर्शनास. त्यामुळे वेळेपूर्वी कार्यालय सोडल्यास पालिकेकडून कारवाई होणार. वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकवर कारवाई करण्याचा पुन्हा एकदा कडक करण्याचा निर्णय. हॉटेलांसह बाजारांमध्ये झाडाझडती. प्रतिबंधित प्लास्टिक दिसल्यास कारवाई होणार. मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडून अटक. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी वाढवली बांगलादेशी नागरिकांची धरपकड. नागपुरात आयफोन खरेदी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने केली घरफोडी. मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मुलाला आयफोन घेण्याची इच्छा असल्यानं त्याने घरफोडी केल्याची माहिती. नांदेडच्या पाटबंधारे नगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा 19 वर्षांनी निकाल. 10 आरोपी निर्दोष. 6 एप्रिल 2007ला झालेल्या बॉम्बस्फोटात दोघांचा झालेला मृत्यू. यवतमाळच्या दिग्रजमधील जनसंघर्ष अर्बन निधी बँक घोटाळा. फरार झालेल्या 7 पैकी 3 अटक. 200 ठेवीदारांची 44 कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचा अध्यक्षासह 6 संचालकांवर करण्यात आलेला आरोप. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आप आणि काँग्रेसनंतर भाजपनेही जाहीर केली 29 उमेदवारांची पहिली यादी. प्रवेश वर्मा नवी दिल्लीतनं अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात, तर कालकाजीमधून आतिशी यांच्या विरोधात रमेश बिथुरी यांना उमेदवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.